नमस्कार, स्टार भारत न्यूज 19 च्या डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी योगिता आपल्यासोबत, तुमची आवाज देशाची आवाज। तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या। नमस्कार, आपण बघत आहात स्टार भारत न्यूज 19 चा डिजिटल प्लॅटफॉर्म, तुमची आवाज देशाची आवाज। मी अंकुश दाखोरे। आज नागपूरमध्ये आम्ही इकडे जिल्हा परिषद मध्ये क्षेत्रामध्ये आलो आहे। या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये काही कर्मचारी आम्हाला इथे दिसताय बसलेले। चला बघूया त्यांचे काय प्रश्न आहेत, ते कशाकरिता इथे बसले आहे। मॅडम, आपण इथे कशासाठी बसले? आम्ही सर 7 महिन्यापासून आमचं मानधन जमा झालेलं नाही आणि कोर्टाने आदेश दिलेला आहे। माननीय नागपूर खंडपीठाने 16 डिसेंबरला आदेश दिलेला आहे। त्या आदेशाचा 4 महिन्याचा कालावधी संपला पण अद्यापही शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। ज्या आशा वर्करनी 2 वर्ष या योजनेमध्ये लाभार्थीची नोंदणी केली, त्या आशा वर्करचा 2 वर्षाचा मोबदला 1 वर्ष झाले योजना हस्तांतरित झाली, परंतु अद्यापही कोणत्याही आशा वर्करचा लाभ मिळालेला नाही। या 3 मागण्यासाठी आम्ही आज आमच्या हक्कासाठी इथे बसलेलो आहोत। आपण आपलं पूर्ण नाव? मी रज्जू टीकारामजी परिपगार, प्रधानमंत्री डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहात आपण? मी आरोग्य विभाग मध्ये कार्यरत आहे सर। बरं, कधीपासून आपल्यावर अन्याय सुरू आहे? 3 वर्ष झाले सर। 30 नोव्हेंबर 2022 ला केंद्र शासनाचं एक पत्र आलं की त्या पत्रामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये मंजूर असलेलं पद हे अबॉलिश करण्यात येईल आणि त्या कर्मचाऱ्याचा जो निर्णय आहे ते दोन्ही विभागांनी समन्वयाने सोडवायचा असं त्या पत्रामध्ये नमूद होते। बरं, आणि तेव्हापासून आमची लढाई सुरू आहे सर। तुमचे सिनियर सोबत बोलले नाही का या विषयावरती? तुमची जी मागणी आहे त्या मागणीवरती तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी तुम्हाला सपोर्ट केला नाही का? त्यांच्याकडे तुम्ही मागणी केली नाही का? सर, आम्ही वेळोवेळी सपोर्ट केलेला आहे, परंतु डिपार्टमेंट कडनं हा राज्य स्तरावरील विषय आहे, आमच्या हातात कुठेच नाही असं म्हणून आम्हाला सुरुवातीला सर त्यांनी सांगितलं। परंतु आता जे आमचं 7 महिने झाले आमचा ऑर्डर नाही, तेव्हापासून आम्हाला तुम्ही आमचे कर्मचारीच नाही आणि तुमचा आमच्याशी काहीच संबंध नाही। आम्ही तुमचा ऑर्डर काढलेला होता, तुम्ही महिला बाल विकासला जॉईन झालेले नाही, त्यामुळे तुमचा आमचा संबंध नाही। आणि आमचे इतर जे कर्मचारी आहे जे 15-20 वर्षापासून आमच्या सोबत काम करत होते, ते कर्मचारी सुद्धा आमच्या सोबत दुजाभावाने वागत आहे आणि अधिकारी तर आम्हाला विचारत सुद्धा। अधिकाऱ्यामध्ये कोण असं आपल्या सोबत बोलत आहे? काय ना शुभ नाव आहे त्यांचं? त्यांचं शुभ नाव आहे सर दीपिका गोरडे, जे आमच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आहे NHMच्या। अच्छा, त्या क्लिअर कट म्हणतात की ही योजना आरोग्य विभागाची नाही, तुम्ही आमचे कर्मचारी नाही। इव्हन कलेक्टर सरांच्या समोर आम्ही हा विषय मांडलेला होता की सर आपण CM साहेबांसोबत हा विषय बोलावा, तर त्यांनी क्लिअर बोललेत की सर हे कर्मचारी आपले कर्मचारी नाही, ही महिला बाल विकासची योजना आहे, त्यामुळे या कर्मचाऱ्याचा आमचा काही संबंध नाही। बरं, मुख्यमंत्र्यांकडे पालकमंत्र्यांकडे आपण मागणी केली नाही का? मुख्यमंत्र्यांकडे सर आम्ही मागणी केली। आम्ही 28 मार्च 2023 ला मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतः आरोग्य सचिव समायोजन करावे असे दिशानिर्देश दिले आणि त्यानंतर आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला। आशा पठाण मॅडम यांना आम्ही वेळोवेळी भेटलो। मॅडमनी मार्च 25 मध्ये सुद्धा पत्र दिलं की साहेबांनी दिलेल्या निर्देशावर कार्यवाही करावी। आता 28 मार्च 2026 ला सुद्धा मॅडमनी पत्र दिलंय की जे प्रलंबित मानधन आहे 7 महिन्याचे आणि कोर्टाचा आदेश आहे, त्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही व्हावी, हे मुख्यमंत्री सहसचिव आशा पठाण मॅडम यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे। बरं, आपण कुठून आहेत मॅडम? सर, मी नांदेड जिल्हा परिषदेवरून आलेली आहे। माझं नाव संगीता गंगाधर वासेकर आहे आणि सर मी पण जानेवारी आपला प्रोग्राम आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना, तिथे मी सप्टेंबर 2019 पासून काम करत आहे आणि मॅडमनी तर सगळे आमची व्यथा मांडलेलीच आहे। म्हणजे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या सगळ्यांच्या व्यथा सारख्याच आहेत सर। तुम्ही कुठल्या जिल्ह्यात मधून आलाय मॅडम? यवतमाळ मधनं? हा सर। आपण? सर, मी चंद्रपूर मधून आलेली आहे। चंद्रपूर मध्ये? बर, आणि आपण? मी सर अमरावतीवरून आलो। आपण कुठून आलाय? सर, मी अमरावतीवरून आलाय। अमरावती मधून आलाय। काय मागणी आहे आपली? सर, शासनाला आमची हीच मागणी आहे की 7 महिन्याचं जे मानधन प्रलंबित आहे ते द्यावं आणि आमचं समायोजन जे आहे की आम्ही आजपर्यंत जवळपास काही लोक 15 वर्ष, काही लोक 16 वर्ष, काही लोक 17 वर्ष, काही लोक 20 वर्ष अशा पद्धतीने आम्ही कार्य करून राहिलो आहे। आणि जेव्हा ही शासनाने जाहिरात काढली होती त्या जाहिरातीमध्ये असं नमूद केलं होतं की त्या उमेदवाराला आरोग्य विभागात कमीत कमी 7 ते 10 वर्षाचा अनुभव असावा। त्या पदावर आम्ही पात्र झालो आणि आमची शासनाने योग्यरित्या निवड केली
आणि आम्हाला महिला व बालकल्याणच्या या प्रकल्पामध्ये आरोग्य विभागाने जो चालवलेला होता त्या प्रकल्पाच्या अंतर्गत आम्ही ते कार्यरत केलं आणि मागील 2017 पासून तर 2024 पर्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलेला आहे. त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्तरावरती महाराष्ट्राने दुसऱ्या क्रमांकावर नंबर सुद्धा आणून दिलेला आहे सर. म्हणजे असं आम्ही लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिलेला आहे. तर आमच्यात मानधन नाही आहे 7 महिन्यापासून, पण मागील आशा अंगणवाडी सेविका त्यांच्यासोबत आमचे 7 महिन्यापासून आणि त्यांचे 3 वर्षापासून सर जे त्यांना लाभार्थी भत्ता मिळत होता 250 रुपये प्रति लाभार्थी, ते सुद्धा त्यांचा प्रलंबित आहे. आपली काय मागणी आहे? 16 डिसेंबर 2025ला जो कोर्टाने न्याय दिलेला आहे त्या न्यायाप्रमाणे आम्हाला कार्यादेश देण्यात यावा आणि मागील 7 महिन्यापासूनचे प्रलंबित मानधन तात्काळ आम्हाला देण्यात यावे आणि ज्या आशा वर्करने काम केलेलं आहे त्यांच्या कामाचा मोबदला तात्काळ अदा करावा, हीच आमची मागणी आहे. आपण सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं रेग्युलर मानधन खूप महत्त्वाचं आहे मॅडमने म्हटल्याप्रमाणे. कारण दर महिन्याला पगार मिळणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावरच आपला उदरनिर्वाह होत असतो. आज 7 महिने झाले उपासमारीची वेळ आलेली आहे, कर्जबाजारी झाली आहे. आम्ही आमच्या नेटिव्ह प्लेसला सोडून 400-500 किलोमीटर लांब आम्ही जाऊन जॉब करत असतो. आपले मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना काय मागणी आहे आपली? तर मागणी एकच आहे सर, कारण आम्ही जोपर्यंत काम करत होतो तोपर्यंत आम्हाला इथले कर्मचारी समजले जात होते, आमच्याकडनं कामं करून घेतल्या जात होते आणि ज्या वेळेला हा प्रोग्राम गेला तर आम्ही त्यांचे कोण हा प्रश्न निर्माण होता. हे सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे. जेव्हा ते आमचे मायबाप आहे मग त्यांनी आमचं ही मागणी जी आहे त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे. स्टार्ट. बरं, आपलं जर हे आंदोलन यशस्वी नाही झालं तर त्याच्यानंतरची स्टेज काय राहणार आपली? आज जर 22 तारखेपर्यंत शासनाने आमची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील ज्या संघटना आहे आम्ही वेगवेगळ्या संघटनेला विनंती केलेली आहे आणि पाठिंबा मागितलेला आहे. तर राशनची C2 युनियन आहे, त्यानंतर आयटक युनियन आहे, कास्टेट संघटना आहे, मध्यवर्ती संघटना आहे, अशा वेगवेगळ्या संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की 22 तारखेपर्यंत जर तुम्हाला न्याय मिळालेला नाही तर सर्व संघटना एकत्र येतील आणि मुख्यमंत्री कार्यालयावर म्हणजे एक तीव्र आंदोलन आम्ही छेडू. अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.